निश्चितपणे सांगेल की हा विकास व्यक्तीचा होतोय, ठेकेदारांचा होतोय, अधिकाऱ्यांचा होतोय, हा मतदारसंघाचा बिलकुलच होत नाही. आणि 6 लाख रुपयात जे रस्ते झाले ते अत्यंत थातूरमातूर झालेत, अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेत. एकाच पावसात सगळे रस्ते वाहून गेलेत. महाराष्ट्रात विधानसभाची आचारसंहिता जी आहे ती सुरू झालेली आहे आणि चिखली मतदारसंघातून माजी आमदार राहुल बोंद्रे यांचं काँग्रेसचं तिकीट जे आहे ते निश्चित मानल्या जात आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्या मतदारसंघातील कुठली नेमके कामं झालेली आहेत आणि काही कामं व्हायची आहेत आणि त्यांचा मतदारसंघातील जनतेसोबत कसा संपर्क आहे. भाऊ, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत आहे. आभारी आहे आणि आपल्या सगळ्या दर्शकांचं देखील मनापासून स्वागत. भाऊ, मला सांगाल की मतदारसंघामध्ये आपण फिरत आहात, आपण या अगोदर आमदार होतात, बरीचशी कामं त्या भागात त्यावेळेस झाली. आताही जे सत्ताधारी आमदार आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करत असल्याचं बोललं जात आहे. काय नेमकं आपल्याला जाणवतं आहे? आपण मतदारसंघात फिरत आहात, लोकांकडून काय तुमच्याकडं भावना या ठिकाणी व्यक्त होतात? चिखली मतदारसंघाचा मोठा इतिहास आहे. भारतभाऊ बोंद्रे यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात धरणं जी आहेत ती चिखली मतदारसंघात, जिल्ह्यात, महाराष्ट्राभरामध्ये बांधली. अनेक कामं त्यांनी केली, पण हे काम असं होतं की जे पिढ्यानं पिढ्या लक्षात राहील असं आणि पिढ्यानं पिढ्या त्यांचं भविष्य बदलेल असं हे काम होतं. रेखाताई देखील 15 वर्ष आमदार होत्या आणि रेखाताई खेडेकरांनी देखील सामाजिक चळवळीमध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं आणि त्यासोबतच मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला. माझ्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये चिखली मतदारसंघामध्ये अनेक मूलभूत गोष्टी, अनेक ज्या गोष्टी कायमस्वरूपी राहतील अशा गोष्टी आणि अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम हे राबवले गेले. भगीरथ जलसंजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून नदी खोलीकरण आपलं जे झालं ते अत्यंत दुष्काळाच्या काळामध्ये, ज्या हातनी गावामध्ये पावसाळ्याच्या दिवसातही टँकर लावावा लागत होता, त्या हातनी गावामध्ये ते गाव टँकरमुक्त होण्यापर्यंतचं काम हे झालं. आणि असं एक नाही, शीतावरून भाताची परीक्षा म्हणतात तशी अनेक गावं हे त्या काळामध्ये टँकरमुक्त झाली. आणि हे जे काम झालं हे लोकसहभागातून झालं आणि याचा उल्लेख हा अनेक ठिकाणी झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तत्कालीन अजितदादा पवार यांनी देखील त्याचं कौतुक मोठ्या प्रमाणात केलं. सोबतच ई-लर्निंग जे झालं आपलं, गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांची मुलं मुली ज्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या शाळांमध्ये शिकतात, त्या शाळा याचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून गरुडझेप प्रकल्पाने अत्यंत उत्तम अशी कामगिरी केली. आणि त्या काळामध्ये अनेक गावच्या शिक्षक, विद्यार्थी हे चिखलीमध्ये येऊन पाहून त्यांनी त्या पद्धतीनं त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या शाळांमध्ये हे ई-लर्निंग सुरू केलं आणि हे ई-लर्निंग देखील लोकसहभागातून झालं होतं. त्यासोबतच पांधन रस्ते खुले करण्याची जी मोहीम चिखली मतदारसंघात झाली ती तर अद्वितीय. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नितीन राऊत साहेबांनी, तत्कालीन रोजगार हमी मंत्री यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आणि तो पारित झाला. हे प्रचंड मोठं कार्य चिखली मतदारसंघामध्ये झालं आणि अशा पद्धतीनं अनेक कामं. मग भूमिपुत्र ग्राम दरबार ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना तत्कालीन आयुक्त जे आहेत ठाकूर साहेब नावाचे, त्यांनी पूर्ण अमरावती विभागामध्ये राबवल्या गेली पाहिजे असं पत्रच काढलं आणि त्याला देखील भूमिपुत्र ग्राम दरबार हेच नाव त्यांनी दिलं. अशा पद्धतीनं माइलस्टोन ठरणारे, मैलाचा दगड ठरणारे अनेक कामं त्या काळात झाली. आज दुर्दैवानं चिखली मतदारसंघामध्ये जी कामं सुरू आहेत ही कामं 100 पट, 200 पट इस्टिमेट वाढवल्या गेलेली आहेत. या कामांमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत असल्याच्या चर्चा गावागावात सामान्य माणसांमध्ये आहेत. आणि म्हणजे आता तर एक स्लोगनच आलाय कुठला की 40% पे VM करो. म्हणजे अशा पद्धतीनं आरोप खुलेआम हे होत आहेत. मग विकास चिखली मतदारसंघाचा होतोय की इथल्या सत्ताधाऱ्यांचा होतोय, हाच प्रश्न माझ्यासारख्याला पडतो.
प्रचंड भ्रष्टाचार, एवढा भ्रष्टाचार कधीही कोणी बघितला नसेल, एवढा प्रचंड भ्रष्टाचारात अखंड उडालेला आमचा चिखली मतदारसंघ दुर्दैवानं पाहण्याचं चित्र हे सर्वसामान्यांना लाभते. मी निश्चितपणे सांगेल की हा विकास व्यक्तीचा होतोय, ठेकेदारांचा होतोय, अधिकाऱ्यांचा होतोय, हा मतदारसंघाचा बिलकुलच होत नाहीये. निश्चितच भाऊ एक प्रश्न असा आहे की शहरामध्ये रस्ते झालेत आणि नेमकंच काही दिवसांअगोदरच या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन जे आहे, भूमिपूजन जे आहे ते मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी चिखली मतदारसंघात झालं. तर असं असताना आपण जे बोलतायत की विकास झालेला नाही, काय नेमकं त्याच्या मागचं? आता पाणी पुरवठा योजना हा देखील एक प्रचंड मोठा भ्रष्टाचार हा आता समोर येते. खरं तर ही केंद्राची योजना आहे आणि केंद्र सरकार मागच्या 10 वर्षापासून भाजपाचं आहे. मग पाणी पुरवठा योजना आधी केल्या गेली पाहिजे, कारण ती पाणी पुरवठा योजना करत असताना जी पाईपलाईन टाकल्या जाते त्याच्यामुळं सगळे रस्ते खोदल्या जातात, सगळ्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण जे आहे ते तोडावं लागतं आणि त्यात हे सगळे पाईपलाईन टाकाव्या लागतात, हे सगळीकडे माहीत आहे. आणि असं असताना देखील पहिले रस्ते केल्या गेले आणि आता ही पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या गेली आणि आता ही योजना करत असताना पुणे जुने रस्ते तोडल्या जातील आणि पुन्हा नवीन काँक्रीटचे रस्ते केल्या जातील. अशा पद्धतीनं भ्रष्टाचारच भ्रष्टाचार, भ्रष्टाचारावर कस असलेला भ्रष्टाचार, असं सगळं होतंय. नियोजन शून्य कारभार चिखलीचा आहे. खरं तर सध्या प्रशासक आहे नगरपालिकेला मागच्या 3 वर्षापासून. या प्रशासकाच्या कारकिर्दीमध्ये आमदारांचं संपूर्ण नियंत्रण नगरपालिकेवर आहे. तर असलेल्या पाणी पुरवठा योजनेलाच अत्यंत चांगल्या पद्धतीनं एफिशियंटली याचा वापर जर केला असता तर जसं आधी 5व्या दिवशी पाणी, 6व्या दिवशी पाणी आमच्या काळात दिलं जात होतं, तसं आता खरं तर याच पाणी पुरवठा योजनेवर 1 दिवसाआड पाणी देखील देऊ शकले असते किंवा रोज देखील पाणी देऊ शकले असते. परंतु ते मात्र केल्या गेलं नाही. 15-15व्या 20व्या दिवशी पाणी, महिन्यानंतर पाणी, आणि ते देखील अत्यंत गढूळ, घाण, पिवळं पाणी हे चिखलीकरांना नशिबात येते. नवीन पाणी पुरवठा योजना कुठल्याही नियोजनाशिवाय करण्यात येते आणि त्यामुळं ही योजना देखील भ्रष्टाचाराचं प्रचंड मोठं कुरण होणार आहे. चिखलीकरांना याचा फायदा होण्यापेक्षा उलट रस्ते फोडल्या गेल्यामुळं अनेक दिवस आता पुढचे त्रास सहन करावा लागणार आहे. भाऊ आपण मागच्या काळामध्ये एक आरोपही या ठिकाणी केला होता पांदन रस्त्याच्या संदर्भामध्ये. नेमकं ते पांदन रस्त्यांचा काय नेमकं होतं, त्याचे इस्टिमेट बनवण्यात आले, रस्ते व्यवस्थित झाले नाही, नेमकं काय होतं? पांधन रस्त्यांचा भ्रष्टाचार हा मी त्यावेळेस म्हटलं होतं की काही 54 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार. पण आता जेव्हा मी आणखी जास्त खोलात शिरतोय तेव्हा मला लक्षात येते की हा 100 कोटीपेक्षा देखील मोठा भ्रष्टाचार आहे. शेतकऱ्यांचे पांधन रस्ते म्हणजे रक्तवाहिन्या आहेत. या पांधन रस्त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेबांनी मातोश्री पांधन रस्ता योजना मंजूर केली आणि 1 किलोमीटरला 25 लाख रुपये त्यांनी मंजूर केले. आणि अशा पद्धतीनं 25 लाखात रुपयात हा रस्ता 1 किलोमीटर करायचा असताना चिखलीमध्ये मात्र सरळ सरळ मी ऑडिओ क्लिपच व्हायरल केलेली आहे. आमदारांचा भाचा ओम वाया नावाचा तो सरपंचाला सांगतोय की हा रस्ता 25 लाखाचा जरी असला तरी तू 6 लाख रुपयातच हा कर, 2 लाख रुपये तुला नफा, असा 8 लाख रुपये आम्ही तुला देऊ आणि इतरही सगळ्या ठिकाणी आम्ही 8 लाखातच हे रस्ते केले. MREGSचं कार्यालय आम्ही मॅनेज करू. आता 650 किलोमीटर रस्ते हे चिखली मतदारसंघात मंजूर आहेत. ते अर्धे माझ्या काळात मंजूर झालेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना मी स्वतः करून घेतलेत, बाकीचे यांनी केलेत. 1 किलोमीटर मागे तब्बल 16 लाख रुपये हा वाचवण्याचं काम हे करतायत किंवा त्यात भ्रष्टाचार करण्याचं काम करतायत. तर
सव्वा सहाशे किलोमीटर मागे 100 कोटी रुपयापेक्षा जास्त रुपये वाचत आहेत. यामध्ये पण अकुशलची जी कामं आहेत ती न करताच, मशीननी पण नाही केले, कामगारांकडून करण्याचा तर प्रश्नच नाही आहेत, आणि त्याचे पैसे काढण्यात आले आणि कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालाय. आणि आता आचारसंहिता लागल्यानंतर कुशलची जी कामं आहेत त्याची देखील बिलं काढण्यात येणार आहेत. अशा पद्धतीनं 100 कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार होणार आहेत. आणि 6 लाख रुपयात जे रस्ते झाले ते अत्यंत थातूरमातूर झालेत, अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेत. एकाच पावसात सगळे रस्ते वाहून गेलेत आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या नशिबामध्ये दुर्दैवानी जुने आम्ही खुले केलेले जे पांढर रस्ते आहेत तेच फक्त राहणार आहेत. एक शेवटचा प्रश्न असा आहे, आपण मागे सलग 10 वर्ष आमदार राहिलेले आहात चिखली विधानसभा. जनतेनं पुन्हा एकदा आपल्याला संधी दिली तर आपले प्राधान्यक्रम काय असणार आहे, कामासंदर्भात काय सांग? चिखलीमध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. खरं तर आता सध्या प्राधान्याने जे करता येऊ शकत होतं ते हे होतं की आमच्या ज्या मायमावल्या आहेत, आमच्या ज्या म्हणजे मातृशक्ती आहे, या मातृशक्तींना सर्वाधिक त्रास जर कशाचा होत असेल तर तो दारू अवैध जी विकल्या जाते तिचा होतो. वरली मटका आहे, त्यासोबतच इथे गुटखा आहे, इथे म्हणजे ड्रग्ज आहेत, हे खुलेआम सध्या विकल्या जात आहेत. खरं तर गृहमंत्री कार्यालयाशी संबंधित असलेला आमचा मतदारसंघ, पण इथे मात्र सर्रास हे सगळे अवैध व्यवसाय सुरू आहेत. याचा सगळ्यात मोठा त्रास आमच्या मायमावल्यांना होतो. ते आम्ही 100% बंद करू. त्यासोबतच आम्ही इथे जे काळ्या पिवळ्या आहेत, ऑटो आहेत, ॲपे आहेत, हे सगळे गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांची मुलं मुली हे कर्ज काढून या विकत घेतात, पण त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हप्ते वसुली होतीये. ती हे थांबवण्यामध्ये सपशेल अपयशी ठरले. किंवा अनेक ठिकाणी तर चर्चा होतीये की यांनी ठरवलं असतं तर एका दिवसात हे बंद करू शकतात, पण हे बंद करत नाहीत. याचा अर्थच यांचे देखील हात त्यात काळे झालेले आहेत. आणि त्यामुळं सत्ताधाऱ्यांचे हात जर यात काळे झालेले आहेत तर कुठल्याही परिस्थितीत आमच्या या काळी पिवळी ऑटो ॲपे या चालकांना कुठे 1 हप्ता देण्याचं, 1 रुपया हप्ता देण्याचं काम पडणार नाही. आम्ही हे करू. आणि त्यासोबतच रोजगार इथे उपलब्ध होईल यासाठी मोठ्या प्रमाणात काम करू. सिंचन इथलं वाढण्यासाठी काम करू. इथल्या शाळा ज्या आहेत या शाळा मोठ्या प्रमाणात इथे पुन्हा ई लर्निंग जे यांच्या काळात आता यांनी बंद करून टाकलंय, हे ई लर्निंग आम्ही चालू करू. आणि राहिलेली जी कामं आहेत ती मोठ्या प्रमाणात इथे विकास, ज्याला खऱ्या अर्थाने म्हणतात त्या आरोग्य सेवा, त्या इथे बळकट करण्यामध्ये आम्ही प्राधान्याने लक्ष घालू. तर हे होते आपल्यासोबत माजी आमदार राहुल बोंद्रे, जे चिखली विधानसभा क्षेत्रामधील जनतेने जर त्यांना कौल दिला तर ते विधानसभा क्षेत्रातील अवैध धंद्यावर ते बंद करण्यासाठी प्रामुख्यानं काम करणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.